नारायण सकराम गीते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावर आपण यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत। तर दिगंबर लिंगे साहेब आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नारायण सकराम गीते साहेब यांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान संपन्न करायचा आहे। तर या ठिकाणी नक्कीच नारायण सकराम गीते साहेबांचं यथोचित मान सन्मान मायेची उपदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन नारायण गीते साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान संपन्न झाला। त्याचबरोबरीने कचरू विठ्ठल शेलके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत। तर प्रकाश दादा लिये साहेब आपणास विनंती असेल की कचरू विठ्ठल साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे। पंच 5 मिनिटं सामना थांबवा प्लीज। तर सन्माननीय केशवदाजी गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। तर अक्षयदादा लिये आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते केशवदाजी गडगे साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे। मायेची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन केशवदाजी गडगे साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण संपन्न करत आहोत। त्याचबरोबरीने सदाशिव रामा गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। तर देवा बोटकुंडले साहेब आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सदाशिव रामा गडगे साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान संपन्न करायचं आहे। मायेची उपदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन या ठिकाणी साहेबांचं मान सन्मान होत आहे। थँक्यू सो मच। तुम्ही देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित दाखवले त्याबद्दल तुमचं मनपूर्वक असणे स्वागत। त्याचबरोबरीने रामचंद्र भाऊ कराळे साहेब आपणास देखील आपला देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत। तर सचिन माळी आपणास विनंती असेल की आपला शुभ हस्ते रामचंद्र भाऊ कराळे साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे। मायेची उपदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन या ठिकाणी साहेबांचं यथोचित मान सन्मान संपन्न झाला। थँक्यू सो मच। त्याचबरोबरीने म्हणजे भगवा चषकाचे एक दमदार आयोजक आणि एक दमदार नियोजक म्हणजेच मुरबाड तालुक्यामध्ये एक नामांकित स्पर्धा आणि त्या नामांकित स्पर्धेचे एक दमदार आयोजक नकुलदादा भांडे साहेब यांचं यथोचित मान सन्मान त्रिंबक भांडे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्रिंबक कराळे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत। नकुलदादा भांडे साहेब यथोचित मान सन्मान मायेची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण संपन्न करत आहोत। मार्तंड गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। कुणाल दादा गडगे आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मार्तंड गडगे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे। मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन या ठिकाणी यथोचित मान सन्मान साहेबांचं होत आहे। त्याचबरोबरीने कालूराम दादा गीते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत। चेतन दादा आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते कालूराम दादा गीते साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचं आहे। मायेची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन या ठिकाणी कालूराम गीते साहेबांचं यथोचित मान सन्मान संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्ने स्वागत। या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थिती त्यांनी वेळात वेळ काढून दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत। थँक्यू सो मच। जातोय ऑनगोइंग मॅच कडे। तिथे एका साईडला आपण पाहिलं तर नक्कीच नवापाडा बी संघ आणि त्यांच्या विपक्ष जय हनुमान ढेनोली संघ दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय। प्रथमतः चला मॅच सुरू करा पंच। ओके पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला। मॅचला होईल सुरुवात। दोन्ही टीमला द्वे खूप साऱ्या शुभेच्छा। शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। सलामीची जोडी सध्याच्या घडीला निकेश आणि निलेश ही जोडी आपण पाहतोय आणि गणेश गोलंदाजी ट्रॅकवर बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 1 मध्ये आलाय। बॉल ऑन साइडला बॉलला टर्न केले आणि बॉलला थेट पाठवून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे। एक टप्पा घेत बॉल मुसंडी मारून होते फरा सीमारेषा पलीकडे आलाय पहिल्या बॉलवर आणि आजच्या दिवसाची गोड सुरुवात करणारा चौकार।
हनुमान ढेनोली या संघाची पाहतोय. ओहो जबरदस्त अप्रतिम फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्याच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा आहे तो जबरदस्त क्रिकेटचा मादक सौंदर्य जपणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. खूप चांगलं संगीत देखील आपण पाहतोय DJ हनी यांच्या माध्यमातून. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच खूप चांगली सुरुवात सध्याच्याकडे बॅटिंग करत असताना जय हनुमान ढेनोली या संघाची पाहतोय. नवापाडा या 20 संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकार केले, परंतु हा डिसिजन कुठेतरी खडतर ठरू शकतो का येणारी मात्र वेळ सांगू जाईल. फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवले, डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, फिल्डिंग त्या ठिकाणी सेट आहे त्याच्याकडनं बॉल हुलकावून देत फरार होतोय आणि बॉल होतोय सीमारेच्या पलीकडे आलाय. आणखीन एक वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे चौकार. DJ चेतन, DJ हनी असे आपण पाहतोय. खूप चांगलं संगीत आणि खूप चांगलं जे मात्र आपण त्यांच्या माध्यमातून संगीत ऐकायला भेटतील येणारे 5 दिवसात, यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा आडवा बॅटने स्लॉट केलंय, ओहो हुक केले आणि साधा बुक केले, बॉलला थेट पाठवून दिले वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो आणखीन एक दर्जेदार षटकार. धन्यवाद DJ. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच जबरदस्त सुरुवात बॅटिंग करत असताना आपण जय हनुमान ढेनोली या संघाची पाहतोय. प्रथमतः जे मात्र निलेश घोरड या खेळाडूने आक्रमकता स्वीकार केले गणेशच्या विरोधात. थोडंसं इथे नक्कीच दबाव आणि प्रेशर निर्माण केलं, बाकफूटवर जाऊन जागा बनवली, सफळ होईल. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, देखना फटका आणि बॉल थेट जाईल वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. पाहिलं तर नक्कीच चेंडू फेकावे कुठे, फेस करावे कुठे, हा देखील मोठा प्रश्न आता निर्माण झाला असेल गणेशच्या मनामध्ये. प्रत्येक बॉलवर अटॅक, पुन्हा एकदा अप्रतिम फटका आणि तिथे क्षेत्ररक्षक फक्त बने दर्शक एक टप्पा घेत मुसंडे मारून बॉल होते फरार. आणखीन एक शेवटच्या बॉलवर गोड करणारा 4 चौकार. समाप्त झाला एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 28 या आकड्यावर. प्रश्न पडला असेल की आता मात्र चेंडू फेस करावे कुठे, कारण की निलेश घोरड हा चांगला एक खेळाडू आहे, मातब्बर खेळाडू आहे आणि त्याच्याकडे कोणत्याही बॉलवर फटके खेळण्याची क्षमता आहे आणि त्याच पद्धतीने आक्रमकता स्वीकार केली क्रमांक 1च्या षटकामध्ये. आणि गणेश याच्यावर आक्रमकता स्वीकार करताना पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा ज्यामध्ये गणेशच्या विरोधात ठोकल्या गेल्या. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच आता ज्या पद्धतीने टॉस जिंकून प्रथमतः जे मात्र क्षेत्ररक्षक स्वीकार केलं होतं ते कुठेतरी खडतर प्रवास इथे सुरुवात होईल की काय नवापाडा बी या संघासाठी, हा देखील आता मोठा प्रश्न निर्माण झाला असेल. P1च्या षटकामध्ये थोडीशी अडचण निर्माण झाली गणेश या खेळाडूला, परंतु निलेशने मात्र मनामध्ये थोडंसं मनोबल वाढलं असेल, कारण की जेव्हा जेव्हा मात्र P1च्या षटकामध्ये मोठे रन्स येतात, धाबे येतात, तेव्हा मात्र प्रत्येक फलंदाजाचा एक आत्मविश्वास आणि मनोबल वाढत असतो. आणि नक्कीच त्या आत्मविश्वासाला आता शेवटपर्यंत 5 ओव्हरपर्यंत जर निलेश घोरड सारखा फलंदाज मैदानामध्ये राहिला, नक्कीच चांगली एक धावसंख्या, एक चांगला टार्गेट इथे सेट करू शकते बॅटिंग करणार टीम जय हनुमान ढेनोली हा संघ, यात काही शंका नाहीये. षटक क्रमांक 2 आता मात्र कोणाच्या हातामध्ये सोपवेल, कारण की कमबॅक करणं तितकंच महत्त्वाचं राहील आणि कमबॅक करण्यासाठी निलेश घोरड आणि निकेश घोरड याची विकेट घेणं तितकंच महत्त्वाचं राहील. परंतु या मॅचमध्ये आता घडेल काय, कारण की आता थोडंसं ते पहिल्या ओव्हरमध्ये संकट आलंय. संकटाच्या छायेत जी मात्र आपण फिल्डिंग करणार टीम म्हणजेच नवापाडा बी या संघाला पाहतोय.
षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर आपण निकेश याला पाहतोय. निकेश घोरड हा बॅटर पाहतोय, निकेश हा गोलंदाज पाहतोय. सध्याच्या घडीला आपण माफ करा, संदेश असेल गोलंदाजीच्या भूमिकेत. षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हर मध्ये जो मात्र निकेश याच्या विरुद्ध फेस करण्यासाठी आता सध्या संदेशला इन्व्हाइट केलंय. हायवे एन कडनं पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे एक्स्ट्रा बाउन्स झाला. सध्याच्या घडीला पाहिलं तर जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. सध्या चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाहीये गोलंदाज आपण संदेशची. इथे नक्कीच कमबॅक करावा लागेल. त्याच अनुषंगाने इथे प्रयत्न केले जातील याची शंका नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅच मध्ये घ्यावी लागेल मात्र गोलंदाज संदेशला. पुन्हा एकदा थोडासा सन्मान दिला आहे. इथे पाहिलं तर उंची जास्त होती परंतु क्षेत्ररक्षक डिपोरनं आला वाईडिश लॉंग ऑफ कडनं. सध्या फक्त तिथे आला बॉलला गॅदर केलं. एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. एक सिंगल इक्वली जाते. धावसंख्या सध्याच्या घडीला संत गतीने जी बात पुढे सरकते. धावसंख्या 29, लॉस ऑफ 0 विकेट 29 या आकड्यावर. संदेश बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 मध्ये आलाय. कमबॅक करणं महत्वाचं राहील. शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न. इथे शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय. चेस मोठी असेल परंतु आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. बॉटममॅनचा अत्यंत सुंदर वापर. बॉल करतोय सीमारेषेची सबर. हा आलाय चौकार 4. चारने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 33 या आकड्यावर. स्विजिटचा पटका अटेंड केलाय. चाबुक शॉट स्वीपर कव्हर आणि इथे बॉल पाठवून दिले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय आणखीन एक दर्जेदार चौक. त्याच्या घडीला इथे पाहिलं तर नक्कीच आता पुन्हा एकदा निलेश घोरडने आपले हात खोले. षटक क्रमांक 2 मध्ये देखील अटॅक मात्र थांबत नाही. धावांचा पाऊस पाडायचा प्रयत्न जो मात्र सुरू आहे निलेश घोरडचा. त्याच पद्धतीचे प्रयत्न फटके इथे खेळले जातात. वॉट बॅटिंग गुड सुरुवात बॅटिंग करत असताना जय हनुमान डेनोली या संघाची. ओर द विकेट साठी हायवे एंड कडनं गोलंदाज संदेश. पुन्हा एकदा इथे डाऊन द लेग स्टिक यष्टा सोडून जाते. पंचांचे हात समांतर आणि धाव मिळेल अवांतर. अशा पद्धतीने एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव अंकित होईल टीमच्या खात्यामध्ये. सध्याच्या घडीला थोडंसं प्रेशर इथे निर्माण झालंय गोलंदाज संदेशवर. प्रेशर इथे नक्कीच कंट्रोल ठेवावं लागेल कारण की एक मनोबल वाढवून एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅकफुटवर इथे पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतोय. त्याचा अनुषंगाने शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक. चेस मात्र मोठी आहे. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. त्याचाच पुरेपूर वापर आणि बॉल करतोय सीमारेषेची सपर. आलाय हा आणखीन एक चौकार. आपण पाहिलं निलेश घोरडची अप्रतिम इथे फटकेबाजी आपण पाहतोय. आतापर्यंत 40 धावा त्याच्या बॅटमधनं पाहिल्यात. पहिली 50 इथे कंप्लीट करेल का? पुन्हा एकदा सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचान हे मान्य नाहीये. डाऊन द लेग स्टिक पुन्हा एकदा यष्टा सोडून जातोय. पंचांचे हात समांतर झालेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव अंकित होईल टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 43 या अनुषंगाने आपण पाहिलं तर आतापर्यंत 43 धावा टीमच्या स्कोर कार्ड वर पाहतो म्हणजे बॅटिंग करत असताना जय हनुमान डेनोली या संघाचे. परंतु 40 धावा वैयक्तिक आपण निलेशच्या पाहतो. यावेळेस आक्रमण पुन्हा एकदा. उंची जास्त, अंतर इथे कमी असेल, घ्यावी लागेल, पकडावी लागेल आणि करत नाही चूक. अगदी घरपोच सेवा. विकेटचा पतन. पहिला धक्का, पहिला ब्रेक तो मिळून दिलाय गोलंदाज संदेशने आणि बॅक टू द डगआउट निलेश घोरड.
षटक क्रमांक 2 मध्ये जे मात्र प्रथमतः ओव्हरमध्ये तब्बल ज्याने धावांचा पाऊस पाडला होता म्हणजेच बाटर निलेश घोरड, ज्याला मात्र वैयक्तिक 40 धावा देखील त्याच्या बॅटमध्ये आपण या मॅचमध्ये पाहिल्या होत्या. परंतु षटक क्रमांक 2 मध्ये संदेश बॉलिंग ट्रॅकवर आला आणि त्यांनी मात्र विकेट आणि ब्रेक थ्रो मिळून दिला आपल्या संघासाठी. थोडासा आसरा जो मात्र मिळून दिलाय गोलंदाज संदेशने. आतापर्यंत पाहिलं तर पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले म्हणजे 43 या आकड्यावर. अजून मात्र 18 बॉलचा खेळ शिल्लक असेल. आता कॉमेडी बॉक्स एंड करणे ते गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला निवडलं जाते. 5 रन दिले जाते गणेश या गोलंदाजाला. पहा हे काहीतरी एक स्ट्रॅटर्जी असेल जी मात्र कॅप्टनची 11 खेळाडूंची, कारण की गणेश याच्यावर P1च्या षटकामध्ये आक्रमकता स्वीकार केली होती जे मात्र बॅटर निलेश घोरडने. परंतु निलेश घोरडला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं संदेशला आणि त्याच अनुषंगाने गणेशवर पुन्हा एकदा विश्वास संपादित केले, कारण की इथे कमबॅक करेल का हा देखील आता मोठा प्रश्न. परंतु नाही, इथे पहिल्या बॉलवर ठोकला षटकार. आक्रमकता पुन्हा एकदा स्वीकार केले गणेशच्या विरुद्ध आणि बॉलला पाठवून दिला थेट वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकार. एक अडचण दूर झाली होती म्हणजे निलेश घोरड या फलंदाजाची, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आता हात खोलताना आपण निकेश या फलंदाजाला पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर गणेश या गोलंदाजाला आता विचार करण्यास भाग पडले की चेंडू फेस करावे कुठे, कारण की मागील ओव्हरमध्ये जर पाहिलं तर P1च्या षटकामध्ये भरपूर आक्रमकता म्हणजे प्रत्येक बॉलवर चौकार आणि षटकार जे मात्र गणेशच्या विरोधात खेळताना आपण पाहिले. परंतु गणेशच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल पहिल्या बॉलवर देखील षटकार जो मात्र ठोकताना आपण निकेशला पाहिलं. यावेळेस सलमान दिला, पंच केलं, डिफेंड केलं, बॅक टू द बॉल फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु मिड ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि स्वतः गोलंदाज गणेश गेला, बॉलला गॅदर केलं. तोपर्यंत एकच सिंगल घेतली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने आता थोडीशी पुढे सरकते. धावसंख्या 50 या आकड्यावर अर्धशतक आतापर्यंत कंप्लीट होताना बॅटिंग करत असताना जर्मन डेनोली या संघाचं आपण पाहतोय. पुढील बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जबरदस्त चाबूक शॉट आणि हुक केले, धाव मात्र बुक केलं 6 धावा. आणि या अनुषंगाने ते पाहिलं तर नक्कीच जसा स्लॉट मध्ये आला त्याला पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6. साधा बेंचच्या मदतीने धावसंख्या 56 या आकड्यावर जाऊन पोहोचले. खूप चांगली ते मॅच रंगत आहे. प्रथमतः जर विचार केला नवापाडा बी या संघाने टॉस जिंकून नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकार केलं होतं, परंतु हा निर्णय कुठेतरी महागडा ठरू शकतो का, जो मात्र आता नवापाडा बी या संघासाठी. इथे पुन्हा एकदा सरळ बॅटने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला थेट पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिडलिंग चांगलं, टायमिंग चांगलं, ताकदीचा वापर आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. हा येतोय आणखीन एक दर्जेदार लांबच लांब दूरच दूर ब्युटिफुल षटकार. मात्र गणेश या गोलंदाजाला पुन्हा डाऊन साईडला वळवलोय. शॉर्ट बॉल होता, हुक केलं डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये थोडा प्रयत्न फसला होता, त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला गॅदर केलं. फेकी देखील खूप चांगली पाहायला मिळते आणि फक्त एकच सिंगल घेतली जाईल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे आणि त्याचाच पुरेपूर वापर घेताना बॅटिंग करत असताना जर्मन डेनोली या संघाला देखील पाहतोय या मॅच मध्ये. पुढील बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा जबरदस्त, अप्रतिम अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा आणखीन एक दर्जेदार लांबच लांब दूरच दूर. हा येतो वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार.
हॅलो चेक. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या ची मतं जाऊन पोहोचले 69. लॉस ऑफ 1 विकेट 69 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 मध्ये देखील पाचारण दिलं होतं गोलंदाज गणेशला, परंतु गणेश पुन्हा एकदा जे मात्र विश्वास संपादित केलं होतं त्या विश्वासाला सातत्यात आणू शकला नाही. आक्रमकता पुन्हा एकदा स्वीकार केली होती. गणेशच्या विरोधात ठोकले रन्स. षटक क्रमांक 4 हायवे एंडकडनं गोलंदाज असेल. पहिला बॉल थोडासा सन्मान दिलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट कव्हर मध्ये, तोपर्यंत एकच सिंगल घेतली जाईल. षटक क्रमांक 4 मध्ये स्वप्नील याला इन्व्हाइट केलंय. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी करत असताना जे मात्र गोलंदाज गणेश याच्यावर मात्र पहिल्या ओव्हर पासून तर तिसऱ्या ओव्हर पर्यंत अटॅक चढवलं गेलं. त्याच अनुषंगाने आता कमबॅक करायचं आहे म्हणून स्वप्नील याच्यावर विश्वास संपादित केले. पहिल्या बॉलवर एक सिंगल त्याने मात्र जरुरी ते खर्च केली आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो आणखीन एक दर्जेदार चौकार. नुकताच क्रीडा नगरीमध्ये ज्यांचं शुभ आगमन झालं सुरेशजी गडगे साहेब, आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. आपलं देखील सरचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या आता 74 या आकड्यावर. आतापर्यंत आपण पाहिलं निकेश घोरडच्या माध्यमातून तर 6 बॉल आणि 18 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये पाहिली आहे आणि परेश घोरड याच्या बॅटमध्ये देखील 4 बॉल आणि 14 धावांची खेळी आपण पाहिली. चांगली पार्टनरशिप भागीदारी बिल्डअप करायचं काम सध्याच्या घडीला मैदानामध्ये हे दोन खेळाडू करतात. स्विंग अँड मिस फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु बाटाने बॉलचं मिडलिंग नाहीये, कनेक्शन नाहीये आणि हा आता थोडासा इथे गोलंदाजाला आसरा देणारा डॉट बॉल आपण पाहतोय स्वप्नील याच्या माध्यमातून. कारण की अटॅक प्रत्येक बॉलवर चढवले जातात. गणेशच्या विरुद्ध अटॅक चढवले गेले. संदेश थोडं कमबॅक करायचा प्रयत्न जरूर केला परंतु शेवटच्या बॉलवर त्याचं गोड झालं. कारण की निलेश गोरडची महत्वाची विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झालं. टर्न केलाय शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. त्याला बीट करून बॉल होते फर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय आणखीन एक चौकार. चांगली फटकेबाजी सध्याच्या घडीला जयहनुमान डेनोली या संघाची आपण पाहतोय. अंबळेकर चषक 2026चा हा देखणा 16 आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी भरपूर आयोजकांची मेहनत देखील पाहतोय. आयोजकांचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये. खूप चांगलं नियोजन, दमदार आयोजन, दमदार नेतृत्व सध्याच्या घडीला आपण करतोय या स्पर्धेचं. यावेळी जबरदस्त समोर सरळ बॅटने बॅक टू द बॉल फटका एक्झिक्यूट केला आणि बॉलला पाठवून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय चौकार. जी मात्र बॅटिंग करत असताना जयहनुमान डेनोली या संघाचे पाहतोय. प्रथमतः आपण खऱ्या अर्थाने विचार केला खेळपट्टी बॅटिंगसाठी भरपूर सपोर्ट करते, त्याचाच पुरेपूर मात्र वापर केला. मात्र बॅटर निलेश घोरड, परेश घोरड आणि निकेश घोरडने आणि आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जी मात्र 82 धावांपर्यंत मजल गाठली आहे. आतापर्यंत खऱ्या अर्थाने 3.5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 7 बॉल शिल्लक असे. एखाद्या जर या बॉलवर मोठा फटका आला तर पहिल्या मॅच मध्ये 100+ येते टार्गेट सेट होईल आणि त्याच पद्धतीचे इथे पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिले थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो आणखीन एक जबरदस्त ब्युटिफुल निकेश घोरडच्या बॅटमधनं आलेला हा षटकार 6. जबरदस्त आपण जो मत षटकार पाहिला म्हणजेच
निकेश घोरडच्या बाटमधनं आधी प्रथमतः पाहिलं तर नक्की थोडासा सफळ झाला, त्यानंतर थोडा पाय वाकवला आणि जसा स्लॉटमध्ये आला त्याला थेट पाठवून दिलं पार्किंग प्लॉटमध्ये. जो मात्र निकेश घोरडच्या बाटमधनं आलेला शेवटच्या बॉलवर षटकार. पाहता पाहता 4 ओव्हरचा देखील खेळ समाप्त झाला. खूप चांगली फटकेबाजी, धावांचा पाऊस पडताना जय हनुमान डेनोली या संघाला पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना खूप चांगला टार्गेट इथे सेट करताना आपण पाहतोय. आपण आयोजनची चर्चा करत होतो या स्पर्धेसाठी. आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्की रोहित शर्मा स्टँड देखील पाहतोय, विराट कोहली स्टँड देखील पाहतोय, महेंद्र सिंग स्टँड देखील पाहतोय. खूप चांगलं असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं पाहतोय. चांगली अशी एंट्री गेट पाहतोय, चांगलं असं ग्राउंड मैदानाची सजावट देखील पाहतोय. सध्या आपण फिल्डिंगमध्ये चेंजेस करताना देखील नवापाडा बी या संघाला पाहतोय. षटक क्रमांक 5 अरमान याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट साठी अरमान याला मात्र इन्व्हाइट केले. 5 रन दिले जात आहे. थोडीशी स्ट्रॉंग अपील केली जात होती बॅट्समनच्या माध्यमातून पंचांकडे. पंच देखील तटस्थ राहिले, योग्य तो डिसिजन जे मात्र सातत्याने देत असतात, ज्यांच्या नावाची चर्चा आपण महाराष्ट्रभर ऐकत असतो, असे ऑफिशियल पंच देखील आज या स्पर्धेला आपण पाहतोय. फुल टॉस बॉल अक्रॉस द बॅटेट. सध्या पाहिलं तर नक्कीच फटका खेळायचा होता, परंतु कनेक्शन नाही आहे. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही गोलंदाज अरमानची, कारण की ज्या गोलंदाजाची आवश्यकता होती आपल्या संघासाठी आणि ती गोलंदाजी करण्याचा मानस जो मात्र मनामध्ये घेतलाय अरमानने आणि आतापर्यंत 2 डॉट बॉल फेकण्यामध्ये यश प्राप्त केलं. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. जर्सी नंबर 45 ही जर्सी नंबर आपण जर पाहिलं तर नक्कीच भारताचं नेतृत्व करणारा कॅप्टन कूल म्हणजे रोहित शर्माची आपल्याला आठवण सातत्याने येत असते. यावेळेस शॉर्ट बॉल हुक केलाय, फटका पसलाय. इथे ताकद कमी पडली, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, तो पोहोचण्याचा देखील प्रयत्न केला नाही. 2 क्षेत्ररक्षकांना हुलकाने देऊन बॉल होते फरा सीमारेषा पलीकडे हाय तो चौकार. डीजे धावसंख्या 92 या आकड्यावर, म्हणजेच आतापर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच एक जबरदस्त सुरुवात जी मात्र बॅटिंग करत असताना डेनोली या संघाची. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलला हुक केलाय क्षेत्ररक्षक आणि इथे पाहिलं तर फक्त म्हणे दर्शक घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, बॉल अडवायचा प्रयत्न जरूर केला होता. 2 क्षेत्ररक्षकांना चकून बॉल होते फुरार. आणखीन एक येतोय 4 चौकार. आतापर्यंत जर खऱ्या अर्थाने पाहिलं निकेश घोरडेच्या बॅटमध्ये 32 धावांची खेळी आपण पाहिली आणि परेश घोरडे याने देखील अफलातून कामगिरी केली आहे आतापर्यंत. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच पंचांचे 2 आता अवांतर समांतर आणि धाव मिळेल अवांतर अशा पद्धतीने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 97, लॉस ऑफ 1 विकेट 97 या आकड्यावर. 4.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलला हुकवर आणि इथे पाहिलं तर नक्की जबरदस्त आणखीन एक येतो दर्जेदार 4 चौकार. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रथम सामन्यामध्ये 100+ जो मात्र एक टार्गेट सेट करायचा प्रयत्न जो मात्र केला होता जय हनुमान डेनोली या संघाने आणि तो यशस्वी झालाय. आतापर्यंत 101 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. यावेळेस पुन्हा चेंड पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्याकडे बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतो स्क्वेअर लेग कडे, त्याच्याकडनं थोडं मिस्टेक पाहायला मिळले आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्यानंतर बॉल होते फरा सीमारेषा पलीकडे. या चुका तुम्हाला महागड्या ठरू शकतात आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच आधीच तुम्ही कर्जबाजारी आहेत, त्यात आणखीन उसने शेजारी अशी काही संकल्पना देखील जे मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळते. पाहता 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 5 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 105 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 106 धाबींची आवश्यकता असेल. काय गड मॅच मध्ये येणारे मात्र
30 बॉल इथे सांगून जातील. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आपण निलेश गोरडची अफलातून कामगिरी पाहिली. तब्बल 40 धावा त्याच्या बॅटमध्ये मात्र पाहायला मिळाल्या. त्याच अनुषंगाने निकेश गोरड याची देखील अफलातून कामगिरी पाहिली. ओपनिंगसाठी गेला होता, त्याच्या बॅटमध्ये देखील 10 बॉल आणि 32 धावांची आपण खेळी पाहिली. आणि त्याचबरोबरीने परेश गोरड याच्या बॅटमध्ये देखील 10 बॉल आणि 30 धावांची खेळी पाहिली. चला नेक्स्ट मॅच कडे जातो. JB11 खाटेकर आणि त्यांच्या विपक्ष बराडपाडा संघ, दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण सन्माननीय मान्यवर म्हणजे मुख्य व्यासपीठावर सुरेश दाजी गडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल देखील खाटेकर संघाचा कॅप्टन या. तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. नरेश लिंगे सर या आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान आपण संपन्न करत आहोत. सुरेश गडके साहेब यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. JB स्पोर्ट्स खाटेकर संघ, चला आपण या. आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल देखील संपन्न करत आहोत. मायेचे उपदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन साहेबांचं या ठिकाणी यथोचित मान सन्मान संपन्न झाला आणि त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नेह स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. तर खऱ्या अर्थाने आपण चला JB स्पोर्ट्स खाटेकर संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नाहीये. लगेच आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करत आहोत. हॅलो, जशी मॅचला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि तिथे जोडले जातील व्हॉइस ऑफ धसई म्हणजेच आमचे परम मित्र राजेश मुकणे सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा. आंबेडकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. खाटेकर संघ कॅप्टन या आपण लगेचच या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. धन्यवाद कुमार बाबरे सर, ज्यांचा आवाज आपण पहिल्या डावामध्ये ऐकलात. पहिल्या डावामध्ये अतिशय चांगली कामगिरी आपण पाहिली आहे. एकंदरीत पहिल्याच मॅचमध्ये 105 धावा ज्या मात्र पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्या आणि 106 धाब्यांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलेलं आहे. ओपनिंग प्लेयर आपण दाखल लगेच मैदानाच्या आतमध्ये. JB स्पोर्ट्स खाटेकर, चला कॅप्टन आपण टॉस का बॉस मध्ये रिपोर्टिंग करा लगेच. दोन मिनिटांमध्ये आपण जर उपस्थित राहिले नाही तर मॅनेजमेंट कमिटी जय हनुमान डेहनोली क्रिकेट संघासाठी एकंदरीत 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. प्रशांतदा घोरड यांच्याकडनं हे कॅश प्राइज आहे. पहिल्या सामन्यामध्ये 100+ धावा या संघानं बनवलेल्या आहेत आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र या संघाला आलेलं आहे. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. अरमान आणि त्याच्या सोबतीला बॅटर संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 106
धाब्यांचं लक्ष आहे आणि पहिल्या बॉल पासून बॅटिंग चांगली करावी लागेल. सुरुवात पहिल्या डावामध्ये आपण पाहिली, खऱ्या अर्थानं चौकारण झाले, त्यानंतर प्रत्येक बॉलवरती काउंटर अटॅक मित्रांनो आपण पाहिला आणि तदनंतर 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची जर आपण पाहिली तर 105 धाब्यांपर्यंत मजल मारलेली आहे. 106 धाब्यांचं लक्ष आहे या पहिल्या सामन्यामध्ये. ओपनिंग पेअर दाखल झालेले आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. मेंटेनटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, जिथे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. साहिल येत आहेत गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सज्ज झालेला आहे. पंचांचा लेस प्लेचा इशारा जो मात्र येताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाला देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिल्या डावात सुपर बॅटिंग, आता दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. गोलंदाज साहिल तयार, गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज अरमान. एकशे 6 धाब्यांचं मोठं टार्गेट. पहिल्या डावामध्ये काय बॅटिंग केली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार साहिल. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, डाऊन द बॉल. स्वतः गोलंदाज आणि तदनंतर कॉलिंग चांगली राहिली आहे. कॉटन बोल्ड, पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. फलंदाज बाद. लाईन तिची चांगली होती, अगदी शॉर्ट ऑफ लेंथ वरनं चेंडू टेक ऑफ घेत असताना वेगानं खऱ्या अर्थानं हा चेंडू त्याने हाताला होता. गोलंदाज साहिल आपण पाहिलं रफ्तार से गिरफ्तार आणि त्यानंतर मिस टायमिंग आणि त्यानंतर कॉटन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट आलेली आहे. अरमान जो मात्र शून्याचा शिकार या मॅच मध्ये झालेला आहे. 106 धाब्यांचं लक्ष आहे. सुरुवात दमदार झाली आहे गोलंदाजी करत असताना. गोलंदाज साहिल आणि त्याचबरोबरीनं जय हनुमान डेहनोली क्रिकेट संघाची. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये विशाला सध्याच्या घडीला आपण पाहता स्ट्रायकिंग एंडवरती. पहिल्याच बॉलवरती मॅचची प्राइजलेस विकेट कॅरी केली आहे गोलंदाज साहिलनं. ॲग्रेसिव्ह बॅटिंग पहिल्या बॉलपासून करावी लागेल तोच प्रयत्न होता, परंतु पहिल्याच बॉलवरती प्रयत्न फसला आणि त्यानंतर पहिल्याच बॉलवरती विकेट येताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार साहिल. लेफ्ट आर्म ग्राउंड द विकेट न तो सज्ज झालाय सध्याच्या घडीला. ओ इथे चांगला बॉल, स्विंग अँड मिस. नॅचरल अँगल स्विंग सातत्यानं आपण पाहताय डावकर्त्याच्या गोलंदाजाकडे असतो आणि त्याचा वापर करत असताना साहिल आपण पाहताय सध्याच्या घडीला पहिल्या बॉलवरती सफलता. त्यानंतर त्याचा मनोबल वाढलाय आणि त्यानंतर नवीन फलंदाजाने त्यानं समोर पाहिलाय. एक चांगला बॉल त्याच्या माध्यमातून अटेम्प्ट केला जातो. फेकलाय डॉट बॉल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. अगदी जर आपण पाहिलं तर तिथे यष्टिरक्षक थोडे बीड झाले, बॅकअप आलं आणि तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळते. वाईट प्लस सिंगल अशा 2 धावा ज्या मात्र येताना पाहायला मिळते. संघाचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेलं आहे आणि त्याचबरोबरीनं 1 फॉर दी ओव्हर असा कॉल देखील पंचांना आता गोलंदाजाला दिलेला आहे. एकंदरीत 2 चेंडू साईडने चांगले फेकले होते. त्यानंतर इथे थोडीशी दिशा तो भरकटलेला आहे. 2 धावा दफलकावरती आहेत. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंडवरती. समोर ठेवला, इनसाइड आउट खेळलेत, मिस टायमिंग. चेंडू हवेत आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तिथे क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं होताना पाहायला मिळतंय. पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. फेकी कॉलिंग खराब आणि तिथे रनआउटची संधी आहे, परंतु पाहता पाहता साज बाज और ताज 3 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, नाईस कॉलिंग ऑल्सो. एकंदरीत आपण पाहिलं तर ओव्हर पिच बॉल होता, इनसाइड आउट खेळले होते, मिस टायमिंग. त्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि त्यानंतर फेकी आली, त्यानंतर बॅकअप नव्हतं ते पाहिलं दोन्ही फलंदाजानं आणि पाहता पाहता 3 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. मोठ्या फटक्यांची सातत्यानं गरज आहे. बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. नवापाडा ओव्हरला पाडना ऑन साइडला खेळले, सुंदर फटका. एका टप्प्यानंतर चेंडूनं मारली मुसंडी. धावा मिळतील 4. ठोकलाय हा दमदार चौकार.
9 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल मेंढंटरी पॉवर प्लेच्या षटकामधले शिल्लक आहेत. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल जर इथून टीम नवापाडा ब संघाला जिंकायचं. गोलंदाज तयार साहिल. ओबी गेट करण्याचा प्रयत्न. लाईन चेक केली जाते. या सिटीज पंच आमच्याकडे वळतायत. डाऊन द लेग स्टिक व्हाईट बॉल जो मात्र पंचानं घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल आणि फायनली डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आता अंकित झालेला आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओ चांगला बॉल फटका त्याच्यावरती चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्र खाली आहे. खाली क्षेत्र निवडलाय. 1 मोर बिग हिट 1 मोर 4 चौकार. सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 14 धावा स्कोर कार्ड वरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या वन मधला गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग वरती बॅटर सज्ज विशाल. ओबी गेट मिस टायमिंग. चेंडू हवेत आहे तिथे क्षेत्ररक्षक 2-2 आणि तदनंतर चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला जातो आणि पाहता पाहता या बॉलवरती एकवटल्या जातील या महत्वपूर्ण 2 धावा. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना नवापाडा बी क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. पाटला करतो 106 धाव्यांचा आणि आतापर्यंत बनवल्या गेल्या तब्बल धावा 16. टॉस आपण पुढील मॅचचा करत आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. बराडपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये JB11 खाटेगर. टॉस आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करत आहोत. सुरेश दाजी गडगे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत पुढील मॅचचा. JB11 खाटेकर क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला. डिसिजन पेंडिंग आहे तुमच्यापर्यंत लगेच कळवा. पहिल्या ओव्हर मध्ये साहिलची गोलंदाजी चांगली राहिली. एकंदरीत पहिल्याच बॉलवरती विकेट आणि त्यानंतर त्यानं धावा खर्च केल्या 16. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होतीये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज परेशला आपण पाहताय. मेंढंटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. तिथे 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात 16 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. स्ट्रायकिंगवरती बॅटर सज्ज होताना पाहायला मिळतोय. रनवे मध्ये थोडासा व्यत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांना हा एकंदरीत डेड बॉल जो मात्र घोषित केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा ज्या मात्र बनवल्या गेल्यात. अशीच बॅटिंग करावी लागेल. इथून जर 106 या धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. बॅटर तर या स्ट्रायकिंग एंडवरती. ओ पहिलाच बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपरली ब्लॉक केलं. प्रॉपरली यॉर्कर डिलिव्हरी आपण पाहिली आहे. गोलंदाज परेश घोरडला आपण पाहताय सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र वापरलाय त्यानं आणि पहिल्याच बॉलवरती उभं ठेवलं बॅटरला. पहिला आलाय डॉट बॉल स्ट्रायकिंग एंडवरती. सध्याच्या घडीला आपण पाहताय संदेश हा फलंदाज आहे. बिग हिट केलाय. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. ओ हो प्रयत्न मित्रांनो पहा. अतिशय चांगले प्रयत्न राहिले होते परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच सुटला जातो मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळते. एक्झॅक्टली आपण पाहू शकता. अगदी एक वेळेस असं वाटलं की कॅच पकडला जातो की काय. पकडला देखील होता. त्यानंतर थोडे फंबल झाल्याने कॅच ड्रॉप झाला. तिथे 1 धाव आणि संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अगदी बॅटच्या बॉटमला चेंडू कलेक्ट झाला त्यामुळे हवं तसं टायमिंग एलिव्हेशन जुळलं नव्हतं परंतु क्षेत्ररक्षक दूरवरनं आले आणि त्या ठिकाणी प्रयत्न त्यांचे चांगले राहिले होते. प्रयत्नांना अपयश आलं आणि पाहता पाहता तिथे कॅच ड्रॉप झालेला आहे. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. स्ट्राईक रोटेट झाले स्ट्रायकिंग एंडवरती. विशालला पण पाहताय त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 10 धावा आपण पाहिलेल्या आहेत. इथून बॅटिंग चांगलीच करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पहिला या डावाला जशी सुरुवात झाली मॅचची मोठी विकेट अरमान 0वरती बाद झाला आणि त्यानंतर डावाला सावरत असताना मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि त्याच्या सोबतीला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो संदेश. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट ना परेश घोरड. विकेट करण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. इनफिल्डला क्लिअर केलाय. तिथे रेस लागली. आउटफील्ड या मैदानाचे फास्ट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. अगदी चेंडू बाउंड्री लाईनच्या जवळपास अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता प्रयत्नांमध्ये
यश देखील येताना पाहायला मिळतो. एकंदरीत या बॉलवरती 3 धावा ज्या मात्र एकवटताना पाहायला मिळतील आणि संघाची धावसंख्या आता या 3 धाब्यांच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. ती आता 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन द बोर्ड दिस टाइम टीम नवापाडा बी. बॅटिंग चांगली करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांची सातत्यानं गरज आहे. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं सुंदर फटकेबाजी आपण पाहिलेली आहे. तशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. ओ चांगला बॉल, सुंदर चेंडू, डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. जितके डॉट बॉल आपण खेळाल तितके प्रेशर तुमच्यावरती क्रिएट होऊ शकतो. कारण 106 धावा इथून तुम्हाला बनवायच्या आहेत या मॅच जिंकण्यासाठी. डू ऑर डाय. प्रयत्न भरपूर करावे लागतील. बॅटर तर या स्ट्रायकिंग एंडवरती संदेश. चांगला बॉल, मिस टायमिंग आहे. चेंडूना उंची जास्त घेतली आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न चांगले राहिले होते परंतु कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. मागचं सूत्र की पकडो कॅच और जीतो मॅच. इथे जर आपण पाहिलं तर 2 कॅचेस ज्या मात्र ड्रॉप झालेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा या बॉलवरती एकवटल्या जातील. संघाची धावसंख्या 22 धावा सध्याच्या घडीला. पार्टनरशिप बिल्डअप होताना आपल्याला पाहायला मिळते कारण पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. त्यानंतर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून 22 धाब्यांची भागीदारी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथून षटकार आणि चौकारांची गरज आहे. ओ गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फिंगर रोल केले होते. फसवा चेंडू आपण पाहिला आणि तिथे कॉलिंग खराब. रनआउटची विकेट फलंदाज विशाल बाद. खेळवतात मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील हा नवीन फलंदाज सध्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 2 षटकांचा खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. तिथे फक्त 22 धावा या 2 षटकांमध्ये बनवल्या गेल्या. 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील गमावलेल्या आहेत नवापाडा ब क्रिकेट संघानं मैदानाच्या आतमध्ये. इथून जर आपण पाहिलं तर बॅटिंग चांगली करावी लागेल. तर नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील. सुरुवात आपण पाहिली होती पहिल्या डावामध्ये काय बॅटिंग केली आहे जहनमान ढेनोली क्रिकेट संघानं. प्रत्येक बॉलवरती आक्रमण आपण पाहिलं आणि पाहता पाहता एकंदरीत 105 धाब्यांपर्यंत या संघानं मजल मारली. या पहिल्या ओव्हरमध्ये 16 धाब्या जरूर खर्च केल्या गोलंदाज साहिलनं आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली राहिली आहे. पहिलाच बॉल बॅटची आतली गाडा. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण. सन्माननीय दत्ता शेठ गीते साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं केल्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत आणि दादांना विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन असनस्त व्हायचं आहे. या स्पर्धेच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत. पहिला नॉट बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न. टॅपचा फटका आपण पाहताय. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरून आलेले आहेत. एकच धाव या बॉलवरती जी मात्र एकवटली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलेलं आहे. तिथे 1 धाव आली आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो स्कोर कार्डवरती 23 धावा. भावेशला आपण पाहता या तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये साहिलची गोलंदाजी चांगली राहिली. तो थोडा इंजर्ड झाला आणि त्यानंतर रिप्लेस प्लेअर आपण पाहिला. सध्याच्या घडीला साहिल आमच्यासोबत 12th मॅन म्हणून जॉईंट आहे. त्याचं देखील सहर्ष स्वागत आपण करूया. ओ इथे चांगला बॉल, स्विंग अँड मिस. पडल्यानंतर थोडीशी हरकत आपण पाहिली चेंडूची आणि त्यानंतर हा डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी लेग कटरचा वापर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. सुंदर चेंडू, सुंदर लाईन अँड सुंदर लेंथ. यासाठी वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. एक्झॅक्टली चेंडू गेला कुठून हे पाहण्यासाठी आमची ऑफिशियल टेक्निकल टीम देखील थोडीशी व्यस्त होताना पाहायला मिळेल.
फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आहे 23 धावा. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान डेहनोल क्रिकेट संघ. सध्याच्या घडीला फलंदाज स्ट्रायकिंग वरती संदेशला आपण पाहताय. सन्माननीय जगदीश दादा भाग्यवंत देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पुढच्या मॅच मध्ये ते देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओ चांगला बॉल, सुंदर चेंडू, लाईन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. वन मोर डॉट बॉल. सातत्यानं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज भावेश आपल्याला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला आतापर्यंत 23च धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा आपण पाहिलेल्या आहेत. तिथे पॉवर प्लेची षटक चालू होतं आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज भावेशला इन्व्हाइट केलं. आतापर्यंतची कामगिरी चांगलीच राहिली आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर शॉट थर्ड मॅनला सुंदर क्षेत्ररक्षण. तिथे एक क्विक सिंगल येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. सिंगल डबल आता काही होऊ शकत नाहीये, कारण 106 धाव्यांपर्यंत तो मजल मारायची आहे, तर इथून बॅटिंग अग्रेसिव्हच करावी लागेल. प्रत्येक येणाऱ्या बॉलवरती आक्रमण. ओव्हर बॅट ऑन साईडला खेळलेत. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होत आहेत. एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळते या बॉलवरती. पूर्णपणे मित्र म्हणेन आता नवापाडा ब क्रिकेट संघानं हाताला टाकलेत मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाची समाप्ती आणि संघाची धावसंख्या 25 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 81 धाव्यांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ट्रॉली तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जाईल. संधी देऊया आमच्या डीजे ऑपरेटरला. ऐकूया एक गोड संगीत. धन्यवाद डीजे. सो चौथ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळते. चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निकेशला आपण पाहता. सध्याच्या घडीला पूर्णपणे शिरकाव केला या मॅच मध्ये टीम आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान डेहनोली क्रिकेट संघानं चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये 105 धावा. त्यानंतर आतापर्यंत 3 षटकं झालेले आहेत. 3 षटकांमध्ये अवघ्या 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून जिंकण्यासाठी अजून 81 धाव्यांची आवश्यकता. पहिलाच बॉल. तिथे जर आपण पाहिलं तर लाईन चांगली आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा मात्र पंचांना घोषित केलाय. ते राहिले की दुरुस्त आहे. वेट अँड वॉच. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर पंच आमच्याकडे वळाले. दर्शवला चेंडू आहे व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये जी मात्र ऍड केली जाते. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात गोलंदाज निकेशने राईट आर्म ओव्हर द विकेटने केली होती. यावेळेस साईड ते चेंज करतात. सध्याच्या घडीला राईट आर्म राऊंड द विकेटने तो सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती 26 धावा धावफलकावरती आहेत. ओ इथे चांगला बॉल. त्यानंतर शॉट ऑफ पुल पॉवरफुल अँड यस इट इज सक्सेसफुल. चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम षटकार. करायचं सहाय्यानं संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 32 धावा धावफलकावरती. अशी सुरुवात करायची होती ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. त्यानंतर आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली राहिली मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान डेहनोली क्रिकेट संघाची.
समोर ठेवला, समोरच मारला, सुंदर फटका. एका टप्प्यानंतर चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 106 धाब्यांचं लक्ष. जी सुरुवात पहिल्या षटकापासून हवी होती ती सध्याच्या घडीला या ओव्हरमध्ये होताना पाहायला मिळते. 2 चेंडूवरती आक्रमण आपण पाहिलंय. ओ इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी जर आपण पाहिलं तर लाईन चेक केली जाते डाऊन द लेग स्टिक आणि तिथे लेग स्टेमला सोडून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्राची 1 धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 37 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती राईट अप राऊंड द विकेट, राईट अप ओव्हर द विकेट निकेश. ओ इथं मिस टायमिंग. चेंडू हवेत आहे. वॅकंट एरियामध्ये चेंडू पडला जातो. तिथे एकच धाव जी मात्र येताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीनं 38 धावा. औपचारिकता या मॅच मध्ये फक्त शिल्लक राहिलेली आहे. सध्याच्या घडीला पूर्णपणे हाताला टांगून दिलेली आहेत नवापाडा ब क्रिकेट संघानं मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. पकडला जाईल झेल आणि तिथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. महेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान डेहनोली. एकंदरीत 106 धाव्यांचं लक्ष होतं. त्यानंतर गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळाली. ते लाईन चेक केली जाईल. येस इट इज व्हाईट बॉल. फलंदाज तयार. ओ फुल टॉस बॉल. लो फुल टॉस होता. आडव्या पाटना खेळल्यात ऑन साईडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. 1 धाव या बॉलवरती जी मात्र येताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ देखील ओव्हर कंप्लीट आहे का? पाच चेंडू झालेले आहेत. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर षटकाराला, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, नंतर व्हाईट, नंतर सिंगल. एकंदरीत 5 चेंडू झालेले आहेत. 1 चेंडूची फेकी अजून बाकी आहे. चाळीस धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. चौथ्या षटकांमधला हा शेवटचा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर स्वप्नील. शेवटचा बॉल फेकला डॉट आणि यावेळेस चौथ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. धावा ज्या मात्र 40 आहेत. 3 विकेट या मॅच मध्ये गमावलेल्या आहेत. चला फिल्डिंग खुली करा लगेच. जय हनुमान डेनोली क्रिकेट संघ फिल्डिंग सजवून घ्या आपली. सन्माननीय
दत्ताशेठ गीते साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करत आहोत. सध्याच्या घडीला त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय दत्ताशेठ गीते साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सस्नेह हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती, आपण या मुख्य मंचावरती येऊन असनस्थ व्हायचं आहे. कमलाकर शेठ गीते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. महेंद्र भाऊ भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपण करत आहोत. आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण या मुख्य मंचावरती येऊन असनस्थ व्हायचं आहे. या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांचं सहर्ष सस्नेह हार्दिक स्वागत. परेश येतात गोलंदाजी मार्कवरती. पहिल्याच बॉलवरती सिंगल रन येताना पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हॅमर केला. सुंदर फटका डाउन दी बॉल. क्षेत्ररक्षक वो बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फ्लॅट, फास्ट अँड फ्युरियस. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. बोर्ड 47 धावा फलकावरती. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं औपचारिकता शिल्लक राहिली आहे, परंतु स्वप्नीलच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. ओ सुंदर चेंडू फॉलो केलं गोलंदाज परेशनं. चांगला बॉल, प्रॉपर यॉर्कर डॉट बॉल ची सांगत होताना पाहायला मिळते. 47 धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या डावामध्ये चांगली कामगिरी जय हनुमान डेहनोल क्रिकेट संघाची राहिली आहे. 105 धावा या संघानं बनवल्या. 106 धाव्यांचं लक्ष होतं आणि त्यानंतर गोलंदाजी अटॅक देखील या संघामध्ये भरपूर चांगला आहे. चांगली कामगिरी प्रत्येक गोलंदाजानं केली आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे फक्त एक सिंगल येताना पाहायला मिळते. 48 धावा फलकावरती शेवटचे 2 बॉल या मॅच मधले शिल्लक आहेत. पूर्णपणे या मॅच मध्ये आता पकड मजबूत केली आहे जय हनुमान डेहनोली क्रिकेट संघानं. ओबेगिरी करण्याचा प्रयत्न तिथे चांगला बॉल आणि एकच धाव या बॉलवरती एकवटली जाईल. संघाची धावसंख्या 49 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या मॅच मधला शिल्लक आहे. या मॅच मध्ये पूर्णपणे पहिल्याच मॅच मध्ये विजयाचा झोंडा रोवला टीम आहे जय हनुमान डेहनोली क्रिकेट संघ. अभिनंदन टीम. हार्ड अँड टफ लक टीम. नवापाडा ब आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झाला. तुमचा चांगला खेळ आम्ही पाहिला. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने तुमचा मनापासून आभार आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या डावामध्ये तुफानी बॅटिंग आपण पाहिली. फक्त षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून आले. एकंदरीत 10 बॉल त्यांना फेस केला. इन